नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। चर्मकार समाजातील वधूवरांसाठी आयोजित केलेले अनेक वधूवर मेळावे यशस्वी झाल्यानंतर आयुष मॅट्रिमोनी वधूवरांच्या आग्रहाखातर पुन्हा एक वधूवर मेळावा आयोजित करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका। म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवरांकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो। वळूयाच्या विषयाकडे। चर्मकार वधूवर मेळावा एप्रिल 2024 हा मेळावा आहे येत्या 28 तारखेला, म्हणजेच 28 एप्रिल 2024 रविवारचा दिवस आहे आणि म्हणूनच माझी सर्व वधूवरांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून या मेळाव्याला हजेरी नोंदवा। मेळाव्याचे ठिकाण आहे सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग, शारदा टॉकीज समोर, दादर पूर्व, मुंबई। हा मेळावा चर्मकार समाजातील सर्व वधूवरांसाठी आहे। त्याची वेळ असणार आहे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत। येताना तुमचा बायोडेटा, फोटो आणि आयडी प्रूफ घेऊन यायला विसरू नका। वधूवर नाव नोंदणी शुल्क म्हणून तुम्हाला 700 रुपये भरणे बंधनकारक आहे। 300 रुपये अतिरिक्त भरल्यास तुम्हाला आयुष मॅट्रिमोनी यांच्या वेबसाईटवर 1000 रुपयांचे 3 महिन्याचे पॅकेज मोफत मिळणार आहे। कायमस्वरूपी नोंदणीधारकांना मेळाव्यासाठी काही पैसे भरण्याची गरज नाही। वधूवर अनुपस्थित असल्यास पालकांनी व्यासपीठावर येऊन माहिती द्यायची आहे। वधूवर आणि पालक दोघेही अनुपस्थित असल्यास आयोजकांकडून बायोडेटाचे वाचन करण्यात येईल। मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। चला तर मग, तुम्ही जर स्वतः लग्नाचे वयाचे असाल तर आजच या मेळाव्यासाठी रजिस्टर करा। तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वयाचे असेल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि चर्मकार समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करू। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। आणि हो, तुम्हाला अजून कोणकोणत्या समाजातील वधूवर मेळाव्यांबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल हेही कमेंट्स मध्ये मेन्शन करा। जय हिंद, जय भारत।